तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोट नेक डिझाईन करणार आहोत आणि सध्या ही डिझाईन खूप व्हायरल होते। ती बघा कशी करायची, ती साधी आणि सोपी पद्धत आहे डिझाईन करायची ही बोट नेक। हे बघा, हा ब्लाउज पीस आहे, 34 छातीचा ब्लाउज आहे, पूर्ण उंची आहे 14। पुढचा भाग आहे आपला, पुढच्या भागाची डिझाईन करायची आपल्याला। ही पूर्ण उंची आहे 14, 1.5 इंच वाढून 15.5 वर मार्किंग केली आहे। याची स्ट्रेट लाईन मारून घेऊ, कटिंग करून घेऊया। हे बघा, शोल्डर घेतले 7.5, मुंडा पण 7.5च घ्यायचा आहे, इथून पण 7.5। इथून आपल्याला पाऊण इंच आत घ्यायचं आहे, इथून शोल्डर उतार द्यायचा 1/2 इंचावर, मार्किंग केली आधी 1/2 इंचावर। हे बघा, आता आपल्याला इथून गळा रुंदी घ्यायची आहे, ही गळा रुंदी 3 घ्यायची आहे आणि गळा 7 घेतलाय, इकडून पण 3 बॉक्स करून घ्यायचे आधी। हा बघा, बॉक्स करून घेतलाय। आता आपल्याला इकडून 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। हे बघा, 3.5 इंचावर। आणि आपल्याला तुम्हाला जो गळा द्यायचा आहे तो द्यायचा, मी व्ही शेप मध्ये देते, थोडासा व्ही शेप दिलाय। आता आपल्याला हे व्यवस्थित बघायचं आहे कसं करायचं आहे ते। इकडून आपण 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। हे बघा, शोल्डरच्या इथून 3 इंचावर आणि इकडून 4.5 इंचावर मार्किंग, 4.5 किंवा 5 इंचावर केली तरी चालेल। मी 4.5 इंचावर मार्किंग केली आहे आणि याला असं सेप द्यायचं आहे। हे आपलं असं सेप देऊन झालेलं आहे। आता आपण मार्किंग करून घेऊया आधी। 34 छातीचं आहे, 34चा चौथा 8.5, 2 इंच शिलाईला, 1 इंच टक्सला। तुम्ही ह्याच्यामध्ये या डिझाईनमध्ये 1 टक्स पण केलं तरी चालेल। कमरघेर 30 आहे, 30चा चौथा 7.5, 2 इंच शिलाईला आणि 2 इंच टक्ससाठी, आणि जो आपल्याला कटिंग इथे जॉईंट होतो त्यासाठी 1/2 इंच, म्हणजे मी 2.5 इंचावर मार्किंग केली। हे 2.5 इंचावर लाईन मारून घेतली आहे। आता आपल्याला आधी इकडून आपण आकार देऊया मुंड्याचा। हे बघा, मुंड्याचा आकार आपला देऊन झालाय। हे बघा, आता आपल्याला प्रिन्सेस कटचं कटिंग करायचं, हे करायचंय, मार्किंग करायची आहे। हे बघा, इथून 3 इंचावर मार्किंग करायची। आधी टक्स पॉइंट द्यायचा आहे। हे बघा, 10 इंचावर, 10 टक्स पॉइंट आहे 10 वर, आणि 1/2 इंच हे करायचा, कारण की इथे शोल्डर मध्ये जातं आपलं, म्हणून 10.5 वर मार्किंग केली आहे टक्स पॉइंटची। इथून हे बघा, इथून आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। ही स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आधी आणि इकडून 2 इंचावर मार्किंग करून घ्यायची। हा जो आपल्याला सेप द्यायचा आहे तो डायरेक्ट असा आकार देऊन झाला की आपल्याला इकडून पण 2 इंचावर, हे बघा, इथून वरती 2 इंचावर असं मार्किंग करून घ्यायची, स्ट्रेट लाईन द्यायची। इथून पण आपल्याला सेप द्यायचा आहे। हा मी डायरेक्ट आता दिलाय। हे आधी मोजायचे आपलं किती येते, इथून इथपर्यंत 5.25 आहे, इकडून पण 5.25 बघायचे आधी। आपल्याला इथून पण 1/2 इंचावर मार्किंग करून घ्यायचे वरती। हे बघा, आता आपलं कटिंग, आता आपण कटिंग करून घ्यायचं। मार्किंग आपलं झालंय हे। हे बघा, आता आपल्याला इथून 1/2 इंच हे कटिंग करायचंय, जेणेकरून आपल्याला फुगा येणार नाही इकडे। इकडचं पण तसंच करायचंय, 1/2 इंचावर कटिंग करून घ्यायचंय। आपला हा जो गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा पहिला। हे बघा, आपलं हे असं मार्किंग झालंय। आपला गळा बघा कसा येणार आहे तो। आता आपण हे कटिंग करून घेऊया आधी। इथून शोल्डर उतार द्यायचे आपल्याला 1/2 इंचावर। हे बघा, आपली ही आता सरळ बाजू आहे। तुम्ही कॅनव्हास पेपर लावला तरी चालेल, मी कॅनव्हास पेपर लावत नाही, मी डायरेक्ट करते। हे बघा, आणि मी नॉट करून घेतलेत या। आता हे आपल्याला कुठे लावायचे ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आपल्याला हे आहे ना,
हा टोक आहे ना तिथे नॉट लावायची आहे, ती पण अशी आतून लावायची आहे, अशी आतून लावायची आहे इथे. व्यवस्थित आपली शिलाई व्यवस्थित आली आहे की नाही हे बघा. आता आपण इथून हे कटिंग करून घ्यायचं. आता आपण कट द्यायचे आधी. हे बघा आता पलटी मारायचं आपण आधी. हे बघा जेवढी दाब शिलाई देता येते तेवढी द्यायची. हे बघा आपली अशी डिझाइन तयार होते. आता आधी आपण इथे शिलाई मारून घेऊया पूर्ण. आता आपण एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा आपली डिझाइन ही. आता आपण मी आता इथे तुम्हाला कसं हा शेप लावायचा तो दाखवते. हे बघा म्हणजे जेणेकरून आपल्याला हे लागणार नाही, हे टोचणार नाही. आता आपण हा भाग आहे ना तो आधी व्यवस्थित पूर्ण अस्तर आणि ब्लाउज पीस सेम कटिंग करून घ्यायचं. थोडं पण कमी जास्त नाही करायचंय. हे बघा आता आपल्याला कसं लावायचंय बघा. आधी मी आधी अस्तर लावत नाही, आधी हा भाग पहिला लावून घेते. असं लावून झालंय तर इथे थोडंसं कट द्यायचं. हे बघा आता आपण अस्तर बघा कसं लावायचंय. हे बघा अस्तरची बाजू पण आपण अशी घ्यायची आहे. जशी ही शिलाई मारली त्याच्यावरच मारायची आहे ही. बघा आपली शिलाई दिसणार नाही म्हणजे. हे बघा ही अशी येते. हे बघा आता आपल्याला याला शिलाई मारून घ्यायची. तर ही बाजू पण तशीच लावून घ्यायची आहे. हे बघा डायरेक्ट जरी खाली लावली तरी असं चालेल. ती एक एक लावायला व्यवस्थित लागते. मग हे बघा याची पण शिलाई. आता परत आपण मी एक शिलाई मारून घेते थोडी. अस्तर पण आपण तसं जॉईन करून घ्यायचंय. बघा ही पद्धत किती मस्त आहे. तुम्हाला ब्लाऊजचं हे टोचणार पण नाही. तर आपण शिलाई मारून घेऊया आधी.
आपला पफ पण बघा किती व्यवस्थित आलाय. इथे तुम्ही इस्त्री करून घेतली की व्यवस्थित येणार तो. आता आपण आधी कमरपट्टी लावून घेऊया. थोडंसं इथे कटिंग करून घ्यायचंय. आपली डिझाईन बघा कशी येणार आहे ती. आपला पफ पण बघा किती व्यवस्थित आला. आपण कसं जॉईंट केलं ते तुम्हाला मी दाखवलंय व्यवस्थित एकदम. आणि आता आपला बघा हा शोल्डर पण किती व्यवस्थित येणार आहे. ही डिझाईन आहे, ही घातल्यावर इतकं सुंदर दिसतं ना. ही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही डिझाईन. जर तुम्हाला करायची असेल तर ही मी तुम्हाला एकदम साधी आणि सोपी पद्धत दाखवली आहे, ती तुम्ही करा. शक्यतो बोट नेकवर केली तर खूप छान वाटेल. ही म्हणून मी बोट नेकवरच दाखवली आहे. नॉर्मल नेकवर केली तर थोडं खेचल्यासारखं वाटतं. बोट नेकवर एकदम व्यवस्थित बसतो. मी पूर्ण ब्लाऊज झाल्यावर तुम्हाला दाखवीन कसं वाटतं वगैरे ते. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.